नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ टाकेबळे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे. मित्रांनो, ॲपच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता. कशाप्रकारे भरायचा याबद्दलची संपूर्ण A to Z माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, महिलांना 1500 रुपये दर महिन्याला भेटणार आहे. यासाठी मित्रांनो या योजनेचा फॉर्म तुम्ही ऑनलाईन घर बसल्या भरू शकता. याची संपूर्ण A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, याच्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप जे आहे ते प्ले स्टोअरमधून डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड करून मित्रांनो अशा प्रकारे इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्याच्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो याचं लॉगिनसाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं ज्या टर्म आणि कंडिशन आहे ते ॲक्सेप्ट करायचं आहे. त्यानंतर एक OTP येईल. आलेले OTP इंटर OTP टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचं अशा प्रकारे प्रोफाईल अपूर्ण आहे म्हणून दाखवेल. प्रोफाईल पूर्ण करायची आहे. सर्वात अगोदर तुमचं नाव, त्यानंतर ईमेल ID, त्यानंतर जिल्हा, तालुका, संपूर्ण माहिती इथं टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला खाली तुमचा नारी शक्तीचा जो प्रकार आहे तो प्रकार तुम्हाला तिथं टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, नारी शक्तीच्या प्रकारामध्ये मित्रांनो तुम्ही सामान्य महिला असाल, बचत गट अध्यक्ष असाल किंवा गृहिणी असाल किंवा तुम्ही सेतू चालक असाल, जे तुम्ही असाल ते तिथं निवडून घ्या. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्ही टाकल्याच्यानंतर खाली तुम्हाला अपडेट प्रोफाईलवरती तुम्हाला क्लिक करायचं ऑप्शन येईल. याच्यावरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं. अपडेट आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो तुमची प्रोफाईल सक्सेसफुली अपडेट झाली म्हणून असा संदेश तुम्हाला इथे दिसेल. आता अर्ज करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला नारी शक्ती दूत जे आहे इथे क्लिक करा. याच्यानंतर मित्रांनो आता इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावरती क्लिक करा. अशा प्रकारे अर्ज ओपन होईल. सर्वात अगोदर महिलेचं संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे इथं भरून घ्या. त्यानंतर पतीचे नाव टाका. त्यानंतर मित्रांनो महिलेचे लग्नापूर्वीचं जे नाव असेल ते इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो महिलेचा जन्मदिनांक विचारले जाईल. कॅलेंडरमधून जी जन्मतारीख असेल ती इथून अशा प्रकारे निवडून घ्या. त्यानंतर मित्रांनो इथं खाली यायचं आहे. आधार कार्डनुसार संपूर्ण जो पत्ता असेल तो इथं टाकून घ्या. ज्यामध्ये मित्रांनो खाली तुम्हाला आता जिल्हा निवडायचे ऑप्शन येईल, तर तुमचा जिल्हा निवडा. त्यानंतर तुमचा जो तालुका असेल तो तालुका इथं निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचं जे गाव असेल ते गाव निवडा. त्याखाली तुम्हाला मित्रांनो ग्रामपंचायत निवडायचे ऑप्शन येईल, ग्रामपंचायत निवडा. तुमचा जो पिनकोड असेल पिनकोड टाका. खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे महिलेचा. आधार नंबर टाकल्याच्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला एक नवीन ऑप्शन विचारले जाईल, ज्यामध्ये मित्रांनो आपण पाहू शकता अगोदर कोणता लाभ तुम्ही घेतलेला आहे का, घेतला असेल तर करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर वैवाहिक स्थिती विचारले जाईल. विवाहित अविवाहित जे असेल ते इथं निवडून घ्या. त्यानंतर मित्रांनो महिलेचा जन्म परराज्यात झालेला आहे का, जर वय असेल तर यस करा, नसेल तर नाही करा. खाली तुम्हाला इथं बँकेचं जे आहे ते पूर्ण नाव द्यायचं आहे. त्यानंतर बँक खाते क्रमांक जे नाव आहे अर्जदाराचं ते टाकायचं आहे. बँक खाते क्रमांक आणि IFSC टाकून मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही खाली या. खाली आल्याच्यानंतर मित्रांनो आपला आधार नंबर हा बँकशी लिंक आहे का असेल तर होय करा. त्यानंतर मित्रांनो आता खालील सर्व कागदपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे. सर्वात अगोदर आधार कार्ड इथं आपल्याला अपलोड करायचं आहे. झेरॉक्स मारून ठेवा मित्रांनो, आणि किंवा फोटोसुद्धा काढू शकता किंवा तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह असेल तर अशा प्रकारे अपलोड करा. आता आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला याच्यापैकी तुमच्याकडे जे काही एक डॉक्युमेंट असेल ते इथं अशा प्रकारे अपलोड करून घ्या. त्यानंतर आता उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं देऊ शकता. तर जे असेल मित्रांनो ते इथं अपलोड करून घ्या. खाली मित्रांनो अर्जदाराचे हमीपत्र दिलेलं आहे, हे संपूर्ण भरून मित्रांनो इथं सही करून अपलोड करायचं आहे. याचा नमुना सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, डाउनलोड करून घ्या मित्रांनो. त्यानंतर आता अर्जदाराचं पासबुक विचारलं जाईल. याच्यावरती क्लिक करून मित्रांनो जिथं कुठे पासबुक सेव्ह केलेलं असेल ते पासबुकसुद्धा अशा प्रकारे अपलोड करून घ्या. खाली मित्रांनो इथं दिलेलं आहे की महिलेचा जन्म परराज्यात झालेला असेल तर त्याच्या नवऱ्याचे डॉक्युमेंट इथे जोडा, जर झालेलं असेल तर जोडा मित्रांनो, नसेल तर सोडून द्या. त्यानंतर आता अर्जदाराचा एक लाईव्ह फोटो तुम्हाला इथे कॅप्चर करायचा आहे. याच्यावरती क्लिक करा आणि मित्रांनो जी महिला असेल तिथे अशा प्रकारे लाईव्ह फोटो जो आहे तो इथं कॅप्चर करा. झालेला आहे मित्रांनो. आता ॲक्सेप्ट केल्याच्यानंतर मित्रांनो फॉर्म सबमिट करा. सबमिट केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक OTP येईल. OTP आल्याच्यानंतर मित्रांनो OTP टाका. OTP टाकल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सबमिट होणार आहे. आणि मित्रांनो तुम्ही केलेले अर्ज याच्यामध्ये क्लिक करून मित्रांनो तुम्ही तुमच्या केलेल्या अर्जाची स्थिती पाहू शकता कशी आहे ते. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या नारी शक्ती दूत ॲपवरून ऑनलाईन अर्ज करू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.